नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील ग्रामीण भागातील अर्थकारण हे शेतीवरती अवलंबून आहे. गावखेड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेती केली जाते. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांसाठी आणि शेतीसाठी महत्त्वाचे निर्णय घेत असतं. अशातच आता शेतीचे महत्त्वाचे कागदपत्र असणाऱ्या 7/12 उतार्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काही गावातील 7/12 बंद करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. याऐवजी नवीन कागदपत्र शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. याचे फायदे काय असतील आणि याबाबत नक्की काय माहिती आहे ती सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर आता राज्यातील ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे नवीन गावांचा समावेश झाला आहे, अशा भागातील जमिनींचे 7/12 उतारे आता बंद करण्यात येणार असून या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक तयार करून देण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या निर्णयामुळे शहरी भागामध्ये समाविष्ट असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कागदपत्रांमध्ये देखील सुसूत्रता येणार आहे. मंत्रालयामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जेव्हा एखादं गाव किंवा ग्रामीण भाग महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत येतो, तेव्हा त्या जागेचं स्वरूप शेतीकडून अकृषक म्हणजेच एमएकडे आणि नागरी वस्तीकडे वळतं. अशावेळी 7/12 उतारा बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड तयार करणं कायदेशीरदृष्ट्या अधिक सुलभ असतं, असं ते बोलले. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडनं आदेश काढण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना होणार आहे. नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना खास फायदे होणार आहेत. यामुळे मालमत्तेचं हस्तांतरण करणं सोपं होणार आहे. तसेच बँकांकडनं कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. तसेच जमिनीच्या नोंदींमध्ये सुसूत्रता येणार आहे. आगामी काळामध्ये प्रॉपर्टी कार्डबाबत सरकारी आदेश जारी केला जाणार आहे आणि त्यानंतर हे कार्ड शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता लवकरच 7/12 उतारा बंद होणार आहे आणि त्याऐवजी मिळणार आहे प्रॉपर्टी कार्ड. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.